महाराष्ट्राच्या राजकारणात भूचाल. सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण खूपच तापलेलं दिसतंय. महापालिका निवडणुका, महायुती महाविकास आघाडीचा संघर्ष आणि काँग्रेस वंचित युतीचा तिढा आणि सर्वात चर्चेचा विषय म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दाव्यामुळे सत्तेचे समीकरण बदलत आहे. हे राजकीय वळण फक्त स्थानिक निवडणुकांपुरते मर्यादित न राहता राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातही मोठ्या परिणामाची शक्यता निर्माण करत आहेत. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. एका पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले की सुप्रिया सुळे लवकरच केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. त्यांनी हे भाकीत शरद पवारांच्या राजकीय अंतिम निर्णयाशी जोडले आणि सांगितले की काही राजकीय हालचाली शांतपणे जनतेपुढे येण्याची गरज आहे. मात्र नजीकच्या भविष्य काळात सर्व चित्र उघड होईल. यामुळे महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही चर्चा रंगली आहे. हे वक्तव्य अनेक विश्लेषकांकडून राजकीय गठबंधनाचे नवीन संकेत मानले जात आहेत. विशेषतः म्हणजे एनसीपीच्या नेतृत्वातील संभाव्य रणनीतीशी. पण या सगळ्यात राज्यातील राजकीय विसंगती, महायुती आणि विरोधकांचा संघर्षही तितकाच महत्त्वाचा ठरतो. राज्यभर महानगरपालिका निवडणुका 2026 सुखरूप सुरू नसताना आणि याच पार्श्वभूमीवर महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि इतर विरोधी पक्षांमध्ये जोरदार लढत सुरू आहे. याबरोबरच महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चांमुळे भाजप आणि शिवसेना, शिंदे गटात मतभेद दिसून येत आहेत. एका बाजूला भाजप शिंदे युतीचा दबदबा आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंचे विरोधी पाऊल स्पष्टपणे दिसत आहे. या संघर्षामुळे राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याचा आरोपही झाला आणि शेवटी पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती तुटल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. त्यांनी म्हटले की पाटीलकीमुळे ही युती फिसकटली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर लढण्याचा आदेश दिला गेला. मुंबईतही काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या अनेक जागांमध्ये उमेदवार उभे करू शकले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला अप्रत्यक्षपणे समर्थन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि ही घटना विरोधी पक्षातील मतभेदांना आणि जागा वाटपाच्या तणावाला मुख्य कारण बनली आहे. राजकीय समीकरणांचे विश्लेषण पाहता महायुतीमध्ये जागा वाटपावरून तणाव दिसतोय आणि काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच अजित पवार गट यांच्यात महत्त्वपूर्ण बैठकीचा अभाव आहे. राजकीय विश्लेषक म्हणतात की महायुतीचं बळ काही ठिकाणी कमजोर झाल्याचे संकेत मिळत आहेत आणि काँग्रेस वंचित आघाडीबद्दल बघायला गेलं तर काँग्रेसने काही महत्त्वाच्या जागांचा वंचित बहुजन आघाडीला दिल्या, पण त्यावर उमेदवार नाहीत ही समस्या उभी आहे. एनसीपीच्या दोन गटातील म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संभाव्य बदलांमुळे राजकीय निदर्शनात सांडलेली स्थिती बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. यात सुप्रिया सुळेचं नाव का समोर येतंय तर सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्य आणि केंद्रीय भूमिका यासाठी सुप्रिया सुळे हे नाव महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचं राहिलंय. सध्या प्रकाश आंबेडकरांनी जे विधान केलं आहे त्यामुळे ही चर्चा वाढली आहे की सुळे यांची केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा केली जात आहे. परंतु काही राजकीय विश्लेषकांनुसार हे फक्त राजकीय कल्पना किंवा भविष्यवाणीसारखे आहे. प्रत्यक्षात काहीच अंतिम झालेले नाही. त्यामुळे ही चर्चा राजकीय रणनीतीचा एक भाग मानली जात आहे. असं असलं तरी हा दावा एवढा महत्त्वाचा का ठरतोय तर महाराष्ट्रात राजकीय समीकरण विलक्षण गतीने बदलत असतात. विरोधी गटांमधील युती आणि तणावामुळे सत्ता समीकरण लवचिक बनले आहेत. प्रकाश आंबेडकरांचा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल दावा राजकीय प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करतो आणि विशेषतः म्हणजे महायुती महाविकास आघाडींच्या संदर्भात. यामुळे या संपूर्ण घडामोडी प्रादेशिक निवडणुकांपुरत्या मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणाला स्पर्श करते, ज्यामुळे जनमत आणि पक्षांच्या रणनीतीत मोठे बदल अपेक्षित आहेत. पण या राजकीय भविष्यवाणीचं पुढे काय? आता पुढे काय होणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री बनतील का? या दाव्याला अधिकारिक पुष्टी किंवा नकार कोणीही दिलेला नाही. आता पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रीय पक्षांमधील चर्चांवर याचे उत्तर मिळेलच. पण वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची नवी रणनीती या युतीतील ताणतणाव पुढील निवडणुकांवर परिणाम करू शकतात आणि यातील महायुतीतील अखंडता म्हणजेच भाजप शिंदे गटातील मतभेद पुढील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकू शकते. आज महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती खूपच गतिमान आहे. भाजप, शिवसेना, शिंदे गट
काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि NCP या सर्व पक्षांची स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर भूमिका आणि रणनीती यांचा संघर्ष निर्विवादपणे पाहायला मिळत आहे. आणि सुप्रिया सुळे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दाव्यासारखे विधान यातील एक महत्त्वाच्या वळणाचे संकेत देतात. या सगळ्या प्रसंगांनी महाराष्ट्रातील राजकीय नकाशावर मोठे गोंधळ निर्माण केला आहे. जोपर्यंत निवडणुकांचे निकाल आणि पुढील राजकीय घोषणा येत नाहीत तोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल असे काही दिसत नाही. आंबेडकर यांच्या दाव्यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.